गेल्या अनेक दिवसांपासून अशोकनगर परिसरामध्ये मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणावर अखेर मनपाला जाग आली असून शुक्रवारी सायंकाळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवण्यात आली आहे. अनधिकृत टपऱ्या, चायनीज गाडे, पाणीपुरी हातगाडे, फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात आली असून बारदान फाटा ते हॉटेल अमृत गार्डन, श्रमिक नगर, शिवाजीनगर अनधिकृत अतिक्रमण वाढल्यानं सायंकाळच्या दरम्यान नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत महापालिकेला वारंवार तक्रारही करण्यात आल्या. गणेशोत्सवानंतर मनपाला जाग आल्यानं म्हसोबा मंदिर, कार्बन नाका, शिवाजीनगर, श्रमिक नगर, अशोकनगर रस्त्यावरील वाहतूक अडथळे ठरणाऱ्या अनधिकृत हातगाडे, टपऱ्या, या फळ विक्रेते, भाजी विक्रेते यांच्यावर सातपूर, नाशिक पश्चिम, नाशिक नवीन यांनी संयुक्त मोहीम राबवून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत 3 ट्रक भरून साहित्य जप्त करण्यात आलं असून आडगाव गोडाऊन या ठिकाणी जमा करण्यात आलंय. ही कारवाई अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्या आदेशानं सातपूर विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या प्रसंगी तानाजी निकळ, भगवान सूर्यवंशी, प्रदीप जाधव, सुनील कदम, सुमित दिवे, निखिल तेजाळे, राजेंद्र साळुंके, प्रभाकर बंक, प्रकाश नाठे, मेघनाथ तिडके, मनपा पोलीस या पथकानं ही कारवाई केली आहे. नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगानंच ही कारवाई केल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तरीही मनपाच्या या कारवाईनंतर या परिसरात अतिक्रमण वाढणार नाही याची खबरदारी महापालिका घेईल का, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.